राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि आज पत्रकार परिषद झाली. महाविकास आघाडीकडून सरकारच्या चहापानावरती बहिष्कार टाकण्यात आलाय. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. बहिष्कार घातलेला आहे, मात्र ज्या प्रकारे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे विरोधी पक्षनेता. एकीकडे विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता होता, मात्र आता विधानसभेत दोन्हीकडे विरोधी पक्ष त्या ठिकाणी न घोषणा करून केवळ सरकारचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाबद्दल महाराष्ट्रीय जनतेमध्ये खळबळ आहे, लोक नाराज आहेत, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे, विदर्भाचा बॅकलॉग आहे, या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर येऊन या सरकारला त्या ठिकाणी बदनाम होईल अशी भीती वाटते आणि म्हणून संविधानिक विरोधी पक्ष नेतेपद हे या ठिकाणी घोषणा केली जात नाही. पण ज्या प्रकारे कामकाज चालतं अधिवेशनाचं, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्षनेता असणं हे अत्यंत महत्वाचं असताना या सरकारला विरोधी पक्षाची आवश्यकता वाटत नाही. याचं कारण हुकुमशाही पद्धतीने हे कामकाज चालू आहे आणि त्यामुळे विरोधी पक्ष नसला तरी देखील ते काम करू शकतात अशा थाटात ही सगळी मंडळी आहेत. सुनील प्रभूजी, तुम्ही शिवसेनेचे आहात. शिवसेना अनेक अशा घटनांना उत्तर देताना पाहायला मिळालंय. मग गरज पडल्यास आंदोलनं, रस्त्यावर उतरले, सडेतोड उत्तर दिलेलं आहे. मग आता मुंबईमधून तुम्ही येतात, मुंबईमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, गुन्हेगारी वाढली आहे. शिवसेना पद्धतीनं या सगळ्या प्रकरणावरती उत्तर दिली जाणार का केवळ पत्र व्यवहार केला जाणार? चर्चा झाली तर शिवसेना पद्धतीने निश्चित सरकारला जाब विचारू, पण विरोधी पक्ष नेतेपदच द्यायचं नाही, विरोधी पक्षाचा आवाजच दाबायचा, विरोधी पक्षाला बोलूच द्यायचं नाही, विरोधी पक्षाने मांडलेल्या मुद्द्याकडे दुसऱ्या माध्यमातून बगल द्यायची, हेच काम हे सरकार करत असेल तर मला असं वाटतं तुम्ही अधिवेशन घेता तरी कशाला? तुम्हीच अधिवेशन चालवा, आम्ही जातो आमच्या मतदारसंघात. एकीकडे म्हटलं जातं की बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे अन्यायाला वाचा फोडणारी शिवसेना, अन्यायाविरुद्ध लढणारी. मग विरोधी पक्षनेता हा विरोधकांकडे नसता, हा विरोधकांवरचा अन्याय नाही का? मग बाळासाहेबांची शिवसेना म्हणून म्हणणारे आता यावरती काय? असं आहे की शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की अन्यायाला वाचा फोडा, पण सरकार अन्याय करणार आहे आणि झोपेचं सोंग घेतलेलं, त्याला जागा कोण करणार? ज्या पद्धतीने लोकशाहीचा खून केला जातोय आणि सरकार झोपेचं सोंग घेतंय, याच्यातच सगळं दडलेलं आहे. सुनील प्रभूजी, तुम्ही मुंबईचे माजी महापौर राहिलेला आहात. एक प्रकरण आपण पाहतोय, नुकताच घडलेलं आहे. महेश पाटील त्यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना वाचवलं जातंय. सरकार कुठेतरी अधिकारी कोण आहे यापेक्षा जर हा भ्रष्टाचार गांभीर्याने घेतला तर सरकारने यापूर्वीच त्याची SIT लावायला पाहिजे होती. मी अधिवेशनामध्ये हा विषय आला तर सरकारकडे याबाबत SIT लावा अशी मागणी करणार. एक शेवटचा प्रश्न आहे, ज्या प्रकारे आठवड्याभराचं अधिवेशन आहे, या आठवड्याभराच्या अधिवेशनामध्ये सरकार सांगितलं जातं, सभापती म्हणत आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थेचा दबाव किंवा स्थानिक स्वराज्य संस्था होणाऱ्या निवडणुका, मुळामध्ये दबाव हा शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता आठवड्याभराच्या अधिवेशनामध्ये राज्याला काय न्याय मिळणार? मला असं वाटतं की या सरकारला अधिवेशन घेण्याची मानसिकताच नाहीये. किमान करारानुसार 6 आठवडे अधिवेशन व्हायला पाहिजे होतं. आम्ही म्हणतो 2 आठवडे चालवा. त्यांनी न चालवता केवळ सोमवारचा एक दिवस जो आहे तो शोक प्रस्ताव आहे, मंगळवारपासून रविवारपर्यंत जाणीवपूर्वक केलेलं आहे. शुक्रवारी बहुतेक आमदार ते त्यांच्या मतदारसंघात जातील, त्यामुळे ते 2 दिवस जे आहेत ते नावापुरतं कामकाज चालेल. त्यामुळे कामकाज न करण्याची या सरकारची वृत्ती दिसून येते. केवळ अधिवेशन व्हायला पाहिजे म्हणून अधिवेशनाचा एवढा मोठा खर्च करून सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या लोकांना इथे आणून हा वायफळ खर्च या अधिवेशनासाठी हे सरकार करतंय. त्यांची मानसिकता लोकांना न्याय द्यायची नाहीये. विरोधी पक्षनेता नाहीये, त्यामुळे विरोधक म्हणून आता कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांना म्हणजे जे प्रश्न येतील त्याला उत्तर दिली जाणार आहेत? असं की विरोधी पक्ष नेता जरी नसला तरी विरोधी पक्षाची भूमिका जी आहे ती ठामपणे आम्ही या ठिकाणी इशारा असेल इशारा कशाला, विरोधी पक्षाचं काम निश्चित करणार आणि पुढे पुढे बघा काय बोलते. तर आपण पाहतोय की ज्या प्रकारे आता विरोधी पक्षनेता हा दोन्ही सभागृहाला लाभलेला नाहीये, त्यामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधक कशा प्रकारे येणाऱ्या प्रश्नांना तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.